डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये हास्य जत्राची टीम देखील पोहोचलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी चेतना भट असेल, त्याचबरोबर प्रभाकर मोरे असतील, हे देखील पूर्ण टीम या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। काय सांगाल, आज डोंबिवलीमध्ये आलेत शुभेच्छा देण्यासाठी, डोंबिवलीकरांना काय नेमके शुभेच्छा देणार? मुळात मी स्वतःच डोंबिवलीकर आहे आणि हा जो गुढीपाडव्याचा सण आहे दरवर्षी आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरा केला जातो आणि डोंबिवलीमध्ये फार चैतन्य असतं दरवर्षी। म्हणजे कुठलाही आपला हिंदूंचा कुठलाही सण असू दे तर तो एवढ्याच थाटात अगदी जोशात पार पाडला जातो आणि प्रचंड गर्दी असते आणि लोक इतके हौसेने ह्याच्यात सहभागी होतात, सुंदर सुंदर पेहराव करतात आणि अतिशय सुंदर ढोल ताशे बँड पथकं वगैरे घेऊन इतका आनंद, पालखी वगैरे इतकं समृद्ध करणारा हा सण आहे। तर सगळ्यांना माझ्याकडून या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या। हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं चांगलं भरभराटी जावो, आरोग्य चांगलं लाभो, सुख संपत्ती सगळं धन चांगलं मिळो आणि तुम्ही उत्तुंग तुम्हाला यश मिळो, अशा माझ्याकडनं साऱ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। काय समजले? वंदे मातरम यांना 150 वर्ष पूर्ण झालीत अशी थीम या ठिकाणी आहेत। पारंपरिक आणि सांस्कृतिक आपली पिढी पुढे काहीतरी त्यांना माहिती मिळावी अशा देखील या स्वागत यात्रेचा उद्देश आहे। तुम्ही काय सांगणार नवीन पिढीला? नवीन पिढीला सांगायचं म्हणजे काय आहे की आपली जी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, म्हणजे मी असं लोप पावत चालले असं मला म्हणायचं नाहीये, पण आताच्या नवीन पिढीला काय काय ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या माहिती पडल्या पाहिजे। तर त्या निमित्ताने काय आहे, नवीन नवीन देखावे साजरे केले जातात, त्याच्यातून त्याची पुनर्निर्मिती केली जाते। म्हणजे त्या देखाव्यामधनं आपण असं म्हणत असतो की हे नेमकं काय आहे, लहान मुलांना कळत नसतं तर आपण आई वडील असतो, पालक असतो, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगण्यासाठी हे नवीन नवीन देखावे आपल्याकडे बघायला मिळत आहेत आणि त्याच्यातून आपली ही जनजागृती आहे, आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय ही दर्शवली जाते। काय समजले? चेतना भट देखील काय सांगाल चेतनाजी, आपण या ठिकाणी आलात, कशा पद्धतीच्या डोंबिवलीकरांना शुभेच्छा द्याल? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथे डोंबिवलीत येऊन मला खूप भारी वाटतंय, कारण की हा उत्साह बघून खूप एनर्जेटिक फील होतंय। असं म्हणजे दरवर्षी हा उत्साह मी बघतेच, पण प्रत्येक वेळी एक वेगळी मजा येते। खूप लहान मुलांपासून म्हाताऱ्या सगळ्या लोकांपर्यंत सगळे सहभागी झालेले असतात। म्हणजे ते म्हातारे लोकांचा पण उत्साह बघून आपल्याला एक नवीन उत्साह येतो, असं वाटतच नाही की त्यांचं एज एवढं झालेलं आहे। सो असं वाटतं इथे येऊन की नवीन वर्ष खूप जोरात आणि जोशात जाणार आहे। तर जसं आमचं जाईल तसं तुमचं पण जावं। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। वंदे मातरमला 150 वर्ष झालेले आहेत आणि आपली परंपरा कुठेतरी नवीन पिढीला माहिती पडावी, हाच उद्देश या रॅलीचा असतो। तुम्ही देखील सहभागी झालेत, नव्या पिढीसाठी आपण काय मेसेज द्याल? नवीन पिढीला एवढंच सांगेन की आपली जी परंपरा आहे, आपल्या ज्या रीती आहेत त्या जपा। आता सगळं बदलत चाललंय तर अपडेट व्हायलाच पाहिजे, पण आपल्या परंपरा जपताच आल्या पाहिजेत। पहाटेच्याच वेळ मोठ्या प्रमाणात तरुणाई या ठिकाणी येतात, एकामेकांना शुभेच्छा देतात, तुम्ही काय शुभेच्छा? मी सगळ्यांना ह्या शुभेच्छा देईन की प्रामाणिक राहा, मेहनत करा, यश तुमचंच आहे। स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करा। हे माझं डोंबिवलीतलं दुसरं वर्ष आहे। इथली शोभायात्रा खूप युनिक आहे, खूप वेगळी आहे, मला इथे यायला नेहमी आवडतं। थँक्यू सो मच। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। एकंदरीत पाहायला गेलं तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रेची सगळी टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि शुभेच्छा देताना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।